महापालिकेसाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी स्थायी समिती आणि या स्थायी समितीच्या सभापतीपदी आज भाजपच्या रणजिता चाकोते यांची बिनविरोध निवड झाली आहे. ताई, आपलं मनापासून अभिनंदन. अनेक जण शर्यतीमध्ये होते आणि आपली या सभापतीपदी बिनविरोध अशी निवड झाली. पहिली प्रतिक्रिया किंवा पहिली भावना आपली काय आहे? सर्वप्रथम मी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांची मनापासून ऋणी आहे. त्यांना नतमस्तक होऊन मी माझे पक्षश्रेष्ठी विशेष करून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब जे माझे परिवारातले आहेत त्यांनी मला ही संधी दिली, माझ्यावर विश्वास ठेवला. आमचे सर्व सोलापूरचे आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख अण्णा आहेत, सुभाषबापू देशमुख आहेत, सचिनदादा कल्याण शेट्टी व देवेंद्रदादा कोठे यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला जबाबदारी दिली. महापौर विनायकदादा कोंड्याल आहेत, देवकरताई आहेत, आमच्या रोहिणीताई तडवळकर ज्यांनी मला सुरुवातीपासून साथ दिली, या नरेंद्रदादा काळे आहेत ज्यांनी आत्ता आल्यापासून मला प्रत्येक गोष्टींच्या सूचना दिल्या. या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानू इच्छित आहे व सोलापूरच्या माझ्या प्रभाग क्रमांक 3 मधल्या सर्व मतदारांचे ज्यांनी मला इतक्या मताधिक्याने निवडून आणलं, तसंच आत्ता सोलापूर शहरातल्या प्रत्येक जनतेचे मी मनापासून आभार मानते. आणि ही जबाबदारी हा माझा सन्मान नाही, पण ही मला दिलेली मोठी जबाबदारी आहे, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन अशी इच्छा व्यक्त करते. ताई, सोलापूर शहरामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, जसे की धुळीचा प्रश्न आहे, पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, रस्ते खराब झालेत. या सर्व बाबीकडे आपण प्राधान्यक्रम कसं देणार आहात आणि कोणत्या गोष्टीवर फोकस करणार आहात? सर्वप्रथम धूळमुक्त सोलापूर अतिशय गरजेचे आहे. त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलेले आहेत. थोड्या कालावधीपूर्वी आपण ह्या गाड्या पाहत होतो जे ह्या धुळेला नियंत्रण करत होत्या, पण ह्या मध्यकालांमध्ये बंद पडल्या. त्याच्यामध्ये आत्ता नव्याने टेक्नॉलॉजी आलेली आहे. इन्फोसिस लिव्हो अशी कंपनी आहे, त्याच्याबरोबर पुण्यातले पुनावाला ग्रुप आहे. ह्या सगळ्यांकडे अशा गाड्या अवेलेबल आहेत ज्या आपण काही टर्म्स कंडिशन्समध्ये आपल्याकडे उपलब्ध करून नक्कीच सोलापूरला धूळमुक्त करू शकू. स्वच्छ हरित सोलापूर हेही प्राधान्याने तितकंच गरजेचं आहे. आरोग्यविषयक घेतलं तर महानगरपालिकेचे जुनी अशी हॉस्पिटल्स आहेत ज्याचं नूतनीकरण खूप गरजेचं आहे. महानगरपालिकेच्या शाळा आहेत ज्याचं पण नूतनीकरण झालं पाहिजे. महिलांसाठी पिंक टॉयलेट्सची गरज आहे जी मी त्याच्यावरती फोकस करणार आहे. असंख्य विषय आहेत दादा, यादी चालू केली तर. आणि लकीली सोलापूरला आपल्या भारताच्या ह्याच्यामधल्या बजेटमध्ये निर्मला सीतारामनजींनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे कॉरिडॉरची जी काही आपल्याला सोय सुविधा झाली पुणे हैदराबादची, त्याच्यामध्ये आणि आपल्याला आत्ता IT कंपनी ज्या आणायच्या आहेत, जागा आत्ता फिक्स झालेली आहे, ह्या सगळ्या विषयामध्ये आपल्याला प्रामुख्याने मिळणार आहे तो युवा रोजगार. जी आपली इथली युवा पिढी जी बाहेर चाललेली आहे, इथे यांना प्रामुख्याने रोजगार मिळाला तर त्याच्यावरती ह्याच्यापेक्षा मोठं गोष्ट आपल्याला म्हणजे भविष्यातली जी काय आम्ही बघतो ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे की रोजगार उपलब्धी होणार आहे. त्याचबरोबर माझं सर्वप्रथम ध्येय आहे ते महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देणे आहे. काही घरात महिलांना रोजगार हवा आहे, काही त्या जाऊन आपल्या युनिफॉर्म फॅक्टरीजमध्ये जाऊन करू शकतात, जे काही आपलं हब आहे जिथे एक्सपोर्ट होतात. हे असंख्य विषय सोलापूरला गरजेचे आहेत. आणि आत्ता मी अभिमानाने सांगू शकते की आत्ता जी महानगरपालिकेत आलेली टीम आहे ती युवा आहे, काम करणारी आहे. आम्हाला एवढे मोठे नेते आमच्यावरती आम्हाला सहकार्य करणारे आहेत. या सगळ्यांना घेऊन आम्ही नक्की सोलापूरचा विकास आणि प्रगतीच्याकडे वाटचाल करू. सोलापूर महापालिकेत आजवर अनेक महिला महापौर झाल्या, तरीही सोलापूर शहरातल्या महिलांचा मूलभूत असा प्रश्न देखील सुटत नाही. जसं की बाजारपेठेच्या ठिकाणी शौचालय असेल किंवा सार्वजनिक व्यवस्था करणं असेल, याकडे आपण आपल्या कालावधीमध्ये हा प्रश्न महत्त्वाचा जो गंभीर आहे तो सुटेल असं अपेक्षा करूया का? 100% याच्यावरती प्राधान्य पहिलं दिलं जाणार आहे. कारण तुम्ही म्हणल्यासारखं महिला शौचालय कुठंच नाही आहेत. त्यामुळे या गोष्टीला आम्ही राज्य शासनाद्वारे सुद्धा आणि महापालिकेद्वारे सुद्धा पहिलं प्राधान्य देऊन सोडवायचं बघू. धन्यवाद ताई. आज सभापतीपदी आपली निवड झाली आहे. आज एकीकडे राज्याचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस सादर करत असताना
सोलापूर महापालिकेच्या तिजोरीची चावी आपल्या ताब्यात मिळाली आहे. आपलं यस न्यूज मराठीच्या माध्यमातून मनापासून स्वागत आणि आपलं अभिनंदन करतो. आपल्या हातून सोलापूर शहराची चांगली सेवा घडो अशी सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.